दोस्तों, मैं आपके साथ चौन और आप देख रहे हैं द न्यूज़ इंडिया। बता दें कि नासिक पुलिस पर लगा बड़ा आरोप। पीड़ित गया था अपनी शिकायत लेकर थाने में ही पुलिस ने उस पर कर दिया एफआईआर। आखिरकार मामला था संपत्ति का। आखिरकार पुलिस ने पीड़ित पर ही क्यों की एफआईआर, जांच का विषय। क्या कुछ कह रहे हैं पीड़ित, सुनिए। अभी नासिक तालुका पुलिस स्टेशन की एक कहानी मिली है जिसमें मनोहर जगन्नाथ जादव लगातार कई महीनों से थाने जा रहे हैं। उनका कंप्लेन नहीं लिखा जा रहा, जबकि उन्होंने ऑनलाइन भी कंप्लेन दिया गया है, ऑनलाइन के नंबर भी दे दिए गए। और अगर उनका जब एक वीडियो वायरल हुआ है अपने प्रताड़ित होने की, उनकी बात ना सुनने को, जैसे क्योंकि सूर्यवंशी लोग वहाँ पे हैं जो उनकी जमीन हड़प लिए हैं, वो पीड़ित व्यक्ति अपना एक अगर वीडियो बना के भेजता है जिसमें दिल्ली का यदि कोई पत्रकार पूछना चाहता है तो मृदुल नाइक जो वहाँ के थाने के इंचार्ज हैं, उस पुलिस स्टेशन के इंचार्ज हैं, वो जिस प्रकार से कह रही हैं कि ये तो रॉन्ग नंबर है। क्या है, सरकारी नंबर आपको मिलता है रॉन्ग नंबर कहने के लिए? अगर आपकी माँ दूध पिलाई है तो घर बैठ जाओ ना, नौकरी छोड़ दो, रॉन्ग नंबर करते रहना। तुम ड्यूटी पर आती हो, किस काम से आती हो, और तुम्हारी हिम्मत कैसे हुई? ऐसे लोगों को सस्पेंड करने की आवश्यकता है। मैं माननीय गृह मंत्री से विनम्र निवेदन करता हूं कि तत्काल इस मामले को संज्ञान में लिया जाए और इनके खिलाफ उचित कार्रवाई की जाए और उस पीड़ित व्यक्ति को न्याय दिलाने का काम करें। वो कौन से सूर्यवंशी हैं जिनकी जमीन हड़प करके आज भी बैठे हैं और उनके खिलाफ भी उल्टी कार्रवाई, उनके खिलाफ भी केस। जगन्नाथ यादव के साथ उल्टी केस, वो बेचारे छिपते रोते बिलखते घूम रहे हैं। इसी काम के लिए पुलिस स्टेशन बना है या पुलिस स्टेशन केवल लोगों को वो मलाई कमा के देने के लिए बना है? ये मैं आपको बता दूं, मेरे साथ और भी है, वो खुद बोलेंगे क्या कुछ है इस वीडियो। मनोहर जगन्नाथ जाधव मी आज राहणार मुक्काम जलालपूर, पोस्ट गंगापूर, तालुका जिल्हा नाशिक। आणि माझ्या श्री जागेवरती कब्जा माझा हटवण्याचा सूर्यवंशी यांनी पोलीस डिपार्टमेंटला हाताशी धरून सूर्यवंशी कोकण भवन, 5 जिल्ह्याचा अधिकारी कोकण भवन IS, तिथून इकडं देशमान्य यांना फोन करून आणि आमले आणि देसले या सर्वांना फोन करून माझ्या जागेवर माझ्यावर हटवण्याचं, माझ्यावर खोटी केस दाखल करण्याचा प्लॅनिंग करून आणि मला माझा कब्जा त्यांनी ताब्यात घेतला। माझ्या कब्जावरून मला सर्वांनीच माझ्या सर्व ठिकाणी अर्ज केले, सर्व ठिकाणी आमले त्याच्यात आहे, त्यांचे 4 पोलीस त्याच्यात आहे आणि सर्वांनी मिळून मला माझ्यावर खोटी केस दाखल केली। त्या केसच्या बाबतीत माझ्यावरती अन्याय झालेला आहे। माझीच जागा, माझा सर्व, माझ्यावरती अन्याय करता ह्या वर्दीचा आम्ही असा उपयोग करतोय का हिशोबाच्या बाहेर उपयोग करतात आणि अन्याय गरीबाचा, मी दलित कुटुंबाचा आहे, महार समाजाचा आहे, धेरपाडा बोलतात मला, तू असा धेरपाटे तसा धेरपाटे आमच्या जागेत येतो कसा, असे सर्व। आणि चीफ सेक्रेटरी त्यांचा जावई, सूर्यवंशींचा जावई चीफ सेक्रेटरी पटना, त्यांनी कलेक्टरकडे येऊन तिथं सगळ्या गोष्टी बाहेरून मॅनेज करायच्या आणि वरतून आम्हाला धमकी द्यायची, जीवा मारण्याची, असं सर्व करून चालत असताना त्याच्यात कराळे, त्याच्यात मृदुला नाईक, कराळे त्यांना मला विचारल्याशिवाय कुठलीच केस घ्यायची नाही असा सर्व SP ला सांगून, बाळासाहेब SP हे सर्व एकत्र येऊन माझ्यावर कट कंडासर रचून आणि मला धमक्या देतात आणि मला इथून हाकलून देतात। आणि असं सर्व मी सर्व ठिकाणी अर्ज केलेले आहेत। मुख्यमंत्र्यांना अर्ज केलेला आहे, मुख्यमंत्र्यांना ऍप्लिकेशन दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांच्या नंतर सचिवला दिलेलं आहे, त्याच्यानंतर अग्रवाल साहेबांना दिलेलं आहे, सहल साहेबांना दिलेलं आहे। या सर्वांना देऊन कलेक्टर यांच्यापर्यंत सर्वांना ऍप्लिकेशन देऊन मी हे सर्व केलेलं आहे। याच्यासाठी माझ्याला आजपर्यंत अन्याय झालेला आहे। आजपर्यंत मला कुठल्याही प्रकारचा मला आपला माझ्याशी हे केलेले अन्याय केलेला आहे। मला पुढे आतापर्यंत माझ्याशी मला जे पाहिजे, मला समाधान काहीच नाही, माझ्यावर अन्याय केलेला आहे त्याचा मला काहीच कुठूनही मला आज आजच्या तारखेला हे लोक हे करत नाहीयेत, माझ्यावर अन्यायच करत आलेले, जीव मारण्याच्या धमक्या आलेल्या आहे, माझी जात काढलेली आहे। मारण्या तू किती दिवस जगणार आहे, तुझं घरदार संपवून टाकू, तू इथं दिसलास तर तुला मारून टाकू, हे सर्व डिपार्टमेंट कारस्थान चालू आहे। या हिशोबाने मला नको तो त्रास आहे। माझी बायका पोरं घाबरलेले आहेत, अक्षरशः कंडिशन आमच्या बायका पोरांची खराब आहे। मला उद्या कुठेही धोका झाला तर याला डिपार्टमेंट जबाबदार, या सर्व गोष्टीला डिपार्टमेंट जबाबदार। कराळे IG पासून, सूर्यवंशी पासून तर SP पर्यंत, तर आपलं देशमान्य SP, आमले,
त्याच्यानंतर मुरदुला नाईक हे सर्व याला जबाबदार राहतील, सूर्यवंशी सर्वांना जबाबदार राहतील. उद्या मला कमी जास्त झाल्याचा मला सर्वांवर आरोप, माझ्यावर जो काय होईल, तो जो माझ्यावर आरोप करील खोटा नाटा, तो माझ्यावरती मी कमी जास्त झालं तर हे सर्व लोक जबाबदार राहतील.